She's Pepper. Oh, Pepper, look here. hi Pepper. Welcome to the interview. नमस्कार. अनरॅपच्या 5व्या एपिसोडमध्ये मी सई तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आमच्या आधीचे व्हिडिओज आणि इंटरव्ह्यूज पाहून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि त्याबद्दल थँक्यू सो मच. आपल्या समाजात अनेक भयानक आणि किळसवाण्या घटना घडत असतात आणि रोज पेपर वाचताना काही बातम्या वाचून तर अंगावर अगदी काटा येतो. सेक्शुअल अब्युजचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि अनेक बायकांचं आणि मुलांचं आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होतंय. आपल्या पिढीतील यंग जनरेशन मधील देखील अनेक लोक एनजीओज थ्रू फंड रेझिंग आणि अवेअरनेस निर्माण करण्याकरता खूप काम करतायत. आज आपण जिच्याशी बोलणार आहोत तर तिने फंड रेझिंग हा उपक्रम एका वेगळ्या पद्धतीने राबवला आणि त्याकरता तिने एक वेगळं साधन शोधलं आणि ते म्हणजे धावणं. पुणे ते गोवा हे अंतर 450 किलोमीटरचं 60 किलोमीटरच्या टप्प्यात तिने 8 दिवसात पूर्ण केलं आणि ह्या उपक्रमातनं तिने 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमवली. आणि ह्याच उपक्रमामुळे अनुजा मुद्दा या नावाची ओळख आपल्या सगळ्यांनाच एका नव्या पद्धतीने झाली. आणि थँक्यू सो मच अनुजा ताई फॉर जॉईनिंग विथ अस टुडे. Thank you for calling me. तर जसं मी म्हणलं की आपली यंग जनरेशन बऱ्यापैकी फंड रेझिंग मध्ये आहे आणि खूप काम करायचा प्रयत्न करतात लोक. तर मेन जे साधन आहे ते बऱ्यापैकी सोशल मीडिया आहे आपल्यासाठी. तर मग हे कन्व्हेन्शनल ज्या पद्धती आपल्या आहेत तर त्या सोडून तू धावणं आणि सेक्शुअल अब्यूज अगेन्स्ट चिल्ड्रन हाच मुद्दा कसा ठरवलास की तुला धावणं आणि हाच कसं करायचं हे कधी ठरवलंस तू? So मी काही पुणे गोवा रन करायच्या आधी काही वर्षांपूर्वी मी धावायला सुरू केलं आणि आय स्टार्ट फ्रॉम हाऊ द रनिंग जर्नी बिगॅन. सो मी माझ्या काकू बरोबर शिवाजी पार्क, मी मुंबईला राहायचे दादरला, आणि शिवाजी पार्कला मी वॉक साठी जायचे तिच्या बरोबर. आणि असंच एका दिवशी जेव्हा मी वॉकला गेले तेव्हा एक रवी शर्मा म्हणून एक एक्स नेव्ही ऑफिसर आहेत जे तिथेच दादरला राहतात आणि ही इज बीन रनिंग फॉर मेनी इयर्स. ही 70 आणि ही डज 42 किलोमीटर्स फुल मॅरेथॉन. तर त्यांनी मला खूप स्ट्रेंजली पाहिलं. मी फुटपाथवर चालत होते, ते रोडवर धावत होते. ही सॉ मी अँड ही सेड, अरे ए लडकी रुक रुक, म्हणजे वार यू वॉकिंग, आणि ये माझ्या बरोबर धावायला. आणि ही हॅड 3-4 मोर पीपल रनिंग विथ हिम. सो आय सेड ओके, if he's been so welcoming and brave to just randomly call a person, let me just go and see. आणि मग तो एक राऊंड झाला आणि एक राऊंड करत करत 2 राऊंड झाले. मग शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक अँड बॅक असं झालं. आणि असं करत करत एक 20-25 दिवसांच्या अंतरावर मुंबई मॅरेथॉन होता, स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन. सो ते मला म्हणाले की तुझ्यासाठी मी रजिस्टर करणार आहे. तर आय सेड ओके. मला वाटलं 5-10 किलोमीटर साठी करतील. सो ही रजिस्टर्ड फॉर मी फॉर 42 किलोमीटर्स. आणि मला मॅरेथॉन काय असतं हेच माहिती नव्हतं. म्हणजे फ्रॉम दॅट टू रॅन्डमली गोइंग अँड रनिंग 42 किलोमीटर्स वॉज अ व्हेरी ह्यूज स्टेप विच आय टूक. आणि आफ्टर 30 किलोमीटर्स आय स्टार्टेड व्हॅल्युइंग एव्हरीथिंग लॉट मोर, कारण फिजिकली आणि मेंटली एवढं स्ट्रेसफुल होतं ते की त्यावेळी ऑल आय कुड थिंक ऑफ वॉज बीइंग ग्रेटफुल फॉर व्हॉट आय हॅव. आय कम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल विलेज कॉल्ड उदगीर इन लातूर. तिकडे काय स्पोर्ट्स वगैरे अजिबात आम्हाला कल्पनाही नव्हती आणि कॉलेजमध्ये पण मी अजिबात स्पोर्ट्समध्ये नव्हते. मला वाटलं की जर somebody who's not from a physical fitness background could do a 42 kilometers marathon, that means there is no end to what we can achieve. One. Second, we don't push ourselves enough to test our limits. So I that day tested my limits and I thought that my body and my mind is capable of so much more, so I can do so much more. आणि तिसरं, इफ यू बिलीव्ह इन समथिंग यू कॅन डू इट. सो ह्या गोष्टी मला त्या दिवशी असं खूप रिअलाइज झाल्या आणि तेव्हापासून माझं रनिंग जर्नी सुरू झालं. आय सॉ दॅट द एंटायर रनिंग कम्युनिटी वॉज व्हेरी गिव्हिंग in general, very giving, very welcoming, very warm. They will always motivate you, they'll always try to do something good for people, is what I came across. The group which I was to run with was, they taught me to be giving, apart from my family being somebody like that. So I thought that now it's time for me to give it back to the society.
सो अँड दॅट्स हाऊ आय थॉट वाय नॉट रनिंग. आणि मी घरी बसून पोस्ट वगैरे टाकले तर इट विल नॉट बी सो authentic or original or connecting to people. Here I was actually connecting to people. So म्हणून रनिंग. आणि दुसरं वाय सेक्शुअल अब्यूज कॉज इज बिकॉज अगेन ॲज आय मेन्शन आय कम फ्रॉम अ स्मॉल टाउन आणि तिथून मुंबईला गेले मी. सो कुठेही मी किती मुलींशी बोलले, out of 10 the ratio was 7 girls would very casually mention that मला लहानपणी कुणी असं केलं किंवा कुणी तसं केलं. It was not necessarily a very big incidents. It was small incidences which piled up and it left a scar on their lives forever. So somewhere I felt that I need to really do something about it. And when you speak up, more people get the courage to speak up. So like so many people, even I had incidences in childhood where somebody touched me, somebody did something. So they were small incidences, but it did leave a scar. I was growing up being a very scared child. So this is to be taught to the kids at a young age that you have to speak up and not be scared. So that's why this caused, because somewhere I was minorly affected by it, but also I heard so many stories around me that I was never happy with it. And when I met women and kids and all of that on my way, it was a very I still get tears in my eyes or goosebumps when I think of all those moments, because so many people opened up and shared stories. So all I did was I put them in touch with the NGO counselors, and they took care of it. So the NGO I was associated with is called Arpan NGO from Mumbai. They're doing a brilliant job, and now those girls are very happy. They message me, they talk to me. So it's very good to see that you actually could bring change in somebody's life. तर असं हे सगळं स्टोरी आहे. तर जसं तू म्हणालीस की यू स्टार्टेड रनिंग शिवाजी पार्कला आणि दॅट टू द मॅरेथॉन हॅपन्ड आउट ऑफ अ सरप्राईज. तर मग इथपासून ते पुणे टू गोवा 450 किलोमीटरचा प्लॅन एकतर तू पुणे टू गोवा का डिसाईड केलंस, आणि सेकंडली त्याच्यासाठी तुला काय काय चॅलेंजेस फेस करायला लागले इन टर्म्स ऑफ कम्प्लिटिंग इट ऍज अ जर्नी? पुणे टू गोवा का तर एव्हरीबडी लव्स गोवा. आणि मी खूप वेळा गोव्याला जायचे विथ माय फ्रेंड्स बाय कार. आणि व्हेरी अगेन स्ट्रेंजली एव्हरी टाइम आय वेंट टू गोवा बाय कार ड्युरिंग द डे, आय यूज टू फील दॅट द हायवे इज कॉलिंग मी टू रन. असं मला काहीतरी फिलिंग यायची वियर्ड की मला ह्या हायवेवर धावायचंय, दिस रोड इज कॉलिंग मी टू रन. अँड दॅट्स हाऊ आय थॉट दॅट पुणे टू गोवा. आणि there were a lot of difficulties, to be very honest, physically or in terms of management. खूप डिफिकल्ट होतं, कारण माझा जो क्रू होता ज्यांच्याशिवाय हा रन पॉसिबल नव्हता, ते कोणीही फिजिकल फिटनेसचा त्यांना म्हणजे एबीसीडी पण माहिती नव्हता. म्हणजे दे वर नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन फिटनेस इन जनरल. आणि प्रत्येक सिटीमध्ये वी हॅड कॉन्टॅक्टेड रनिंग ग्रुप्स, and they had sponsored the food and stay at every city after we reach, म्हणजे for the night dinner आणि stay असं. तर why was it difficult was it was highway आणि there were a lot of vehicles going at a very high speed. आणि जेवायचे वगैरे खूपच त्रास झाला, कारण हायवेवर कुठे हार्डली एखादा धाबा वगैरे दिसणार किंवा नाही दिसणार. सो वी हॅड टू plan our meals accordingly. आणि at pratyek city people would come, so there were 100, 200, 400, in that number people would come, and they would wait for me at the finish line, or they would come in the morning at the start line. So seeing those many people, म्हणजे कोल्हापूरला तुळजाभवानीचा फोटो आणला, नारळ आणि काहीतरी शॉल वगैरे असं सगळीकडे. एव्हरीबडी हॅड देअर ओन जेस्चर ऑफ शोईंग दॅट वी आर विथ यू, यू आर रनिंग फॉर अ व्हेरी गुड कॉज, अँड यू आर रिअली taking out so much effort to do this, and we are with you in this journey. So that made it easier for me to keep going. आणि माझे पाय खूप सुजायचे. So can you believe that if this is my feet, माझा पाय शूज मध्ये जात नव्हता when I reached कोल्हापूर, which was half distance, कारण माझे पाय एवढे सुजले होते. So from this much swelling on your feet and overall on your body was a lot to take physically.
कोल्हापूरमध्ये दोज पीपल वर व्हेरी स्वीट इनफ टू होस्ट मी फॉर वन एक्स्ट्रा डे. सो माझा रन 7 दिवसाचा होता. एक दिवस 8 दिवस इट बिकम्स बिकॉज आय टूक अ डे ऑफ इन कोल्हापूर. सो चोरला घाटला खूप अंधार होता. तिकडे रेडो म्हणून एक काय म्हणतात त्याला जंगली बुल असतो ना, तो कुठेतरी आला होता रात्री. किंवा देयर वर स्नेक्स. सो ऑन चोरला घाट चॅलेंजेस वर डिफरंट बिकॉज इट वॉज व्हेरी स्केरी. की गाड्या एकतर नॅरो रोड आहे, खूप फास्ट येतात किंवा येतच नाहीत. येत नाही तर मग इट्स अ पिच डार्क रोड. सो दोज सॉर्ट ऑफ challenges were there at चोरला घाट. आणि ओव्हरऑल खूप भयंकर ऊन होता. दिस वॉज मार्च फर्स्ट वीक. सो इट वॉज एक्स्ट्रीमली हॉट. द टेम्परेचर वॉज समवेअर बिटवीन 40 to 45 थ्रू आउट. सो दीज वर द challenges आय फेस्ड ऑन द वे. सो जसं तू म्हणलीस की तुझ्या ह्या रन साठी यू हॅड अ सपोर्टिव्ह क्रू आणि यू गॉट सो मच सपोर्ट फ्रॉम पीपल. तर मग जेव्हा तू अल्ट्रा मॅरेथॉन्स करतेस आणि स्टेडियम रन्स असतात स्पेसिफिकली कंटिन्युअस 24 तास किंवा 36 तास, म्हणजे मी एक विचार नाही करू शकत इतके तास. एखादी कंटिन्युअसली करत राहणार तर म्हणजे नाही मला इमॅजिन करता येणार. पण मग अशा केसेसमध्ये फिजिकल एन्ड्युरन्स तर महत्वाचा आहेच, पण त्याबरोबर मेंटल एन्ड्युरन्स पण तितकाच महत्वाचा आहे. की यू नीड टू कीप गोइंग, यू नीड टू रीच द फिनिशिंग लाईन. ते मोटिवेशन सतत ठेवायला लागतं. तर मग जसं फिटनेस रेजिम असतं प्रत्येक ऍथलीटचं, तसं तुझं काही मेंटल फिटनेसचं रेजिम आहे का? तर मी खूप बिलीव्ह करते मेडिटेशन करण्यामध्ये. आणि मी रेग्युलरली आय ट्राय टू डू ऍटलिस्ट फॉर सम टाइम. आणि मी खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह करते की जे आपण विचार करतो ते होतं. ते जे शाहरुख खानच्या मूवी मध्ये किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसको मिलाने की कोशिश में वॉट एवर. सो आय व्हेरी स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट इफ यू बिलीव्ह इन इट, इट हॅपन्स. And you have to have full faith in something. So when you're running 36 hours, okay, after 10 hours your mind starts that काय करतेस, कशाला एवढा त्रास करून घेतेस, जा ना घरी. म्हणजे nice cozy bed, blanket, sleep, eat. Why are you doing this to your body or yourself? That is the time when you have to think of all this, that I have my parents' blessings, I have my kaku's blessings or grandparents' blessings, or I know that I will do it. No matter what, I will do it. So it's a constant battle between your mind and you. Mind says, "Arey, why are you doing? Are you stupid?" You have to say, "No, I'm not stupid, and I am going to do it." So I visualize. This is my secret. Okay, so I visualize when I start at the first hour that this at 36th hour I'm going to be here on my feet, fit to still continue running if it is required even after 36 hours, and cross the finish line with a smile on my face. So that's what I visualize, and that's how I go for the ultra runs. तो जसं तू म्हणलीस आता की कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्याकरता एक मोटिवेशन लागतं प्रत्येक वेळेस आपल्याला, आणि चॅलेंजेस तर विथ टाइम कमी होत नाहीत. तर मग फॉर एक्झाम्पल तुझी जी उत्तर काशी मधली एन्ड्युरन्स रेस असेल, किंवा तू म्हणलीस की तू कार्दुंगला चॅलेंज जे होतं त्यात तुला स्नोफॉलशी सामना करायला लागला, किंवा आता घाटामध्ये पिच डार्क होतं. तर मग असे जे चॅलेंजेस असतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, पण तरी यू हॅव टू ओव्हरकम देम जस्ट बिकॉज यू हॅव अ स्ट्रॉंग गोल टू अचीव्ह. तर मग हाऊ डू यू फील विथ चॅलेंजिंग युअर सेल्फ कॉन्स्टंटली? म्हणजे सतत चॅलेंजेस कसे डील करतेस तू? Running 100 kilometer itself is an achievement. तू फर्स्ट ये, तू लास्ट ये, बट यू हॅव क्रॉस दॅट फिनिश लाईन. फर्स्ट ऑफ ऑल अल्ट्रा रेस मध्ये हार्डली 20, 25, 40, 50 एवढेच लोक असतात. त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण 5-6 एवढाच असतो, बरोबर. सो you being a woman, or you being a person who is having the courage to stand there at the start line of 100 kilometer or 150 kilometer or whatever the distance is, that itself is an achievement. So I don't believe in competition at all, especially in ultra running. म्हणजे everybody is a winner, ठीक आहे. आणि सेकंड, अबाउट चॅलेंजिंग माय सेल्फ, आय फील की स्टेडियम मध्ये धावून झालं, आता जरा इकडे जाऊन बघू, आता जरा तिकडे जाऊन बघू. म्हणजे I constantly want to challenge myself to see what best I can do. And as I said, the first marathon made me realize that there's no limit to what you can achieve.
So that's why I try and keep pushing myself in different weather conditions, different terrain, different sort, like every arrangement in every run is different. So I try to push myself in every surrounding accordingly. Yes. सो तू आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या टेरेन्स मध्ये आणि मॅरेथॉन्स ट्राय केले आहेत आणि यू हॅव डन अमेझिंग देअर. तर तुला इज देअर वन थिंग किंवा वन मॅरेथॉन और समथिंग दॅट यू वॉन्ट टू डू वन्स इन युअर लाईफ टाईम की हे करायचंच आहे, असं काही आहे का? असा एक रेस आहे, इट्स कॉल्ड बॅड वॉटर. दॅट्स नोन ॲज द टफेस्ट मॅरेथॉन इन द वर्ल्ड, अल्ट्रा मॅरेथॉन. ठीक आहे. द डिस्टन्स इज 257 किलोमीटर असं काहीतरी आहे. आणि इट गोज फ्रॉम वेदर कंडिशन्स वेअर टेम्परेचर इज ऍट दी हायेस्ट 40+. म्हणजे त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये असा अंडा फोडतात ते रोडवर आणि त्याचा ऑमलेट होतो. सो त्या वेदर कंडिशन पासून इट गोज इन माउंटेन्स अँड इट गोज थ्रू स्नो वगैरे असं. बापरे. आणि खूपच एक्स्ट्रीम आहे आणि त्याला टाइम लिमिट वगैरे आहे. आणि व्हेरी फ्यू फ्रॉम द वर्ल्ड हॅव डन दॅट मॅरेथॉन. From India, there are 4 men now so far who have done. No woman has done yet. There are a lot of women who want to do. They have been thinking. So I have been also thinking. But I'll have to. For that you need very काय म्हणतात, खूपच जास्त ट्रेनिंग हवी आहे की दिवसात मी 5-6 तास रोज फिटनेस मध्ये घालते, असं एवढ्या सॉर्ट ऑफ ट्रेनिंग हवी आहे. बट people don't realize that I have a job, like a full-time 9 to 6 job, and along with that maybe I cook, I clean, I do a lot of things at home, आणि त्या सगळ्यातून वेळ काढून I train. So it's not my profession, it's my passion or love for running because of which I do. So I don't know if I'll ever be able to do Badwater, but as you said, if I have to name one marathon, which I would want to do sometime in lifetime, is Badwater. So we hope that you do it. All the best. Yeah. And Thank you. when you are doing so many other things also along with running, तर मग कधी कधी sometimes I feel negativity or people's comments might get to you at times. How do you deal with negativity regardless of तुला काय comments येत आहेत लोकांकडनं, किंवा how do you focus on that one thing and ignore all the comments that you get? To be very honest, I wish I was so म्हणजे I don't care, about what people say. So I go in that zone also, but there are times when it also affects me. म्हणजे there are times it has affected so much that I've stopped running or taken break from running for months and months. So कारण when you have done so many, you have set a parameter that you have done so many podium finishes की तू दुसरी आलीस, तिसरी आलीस एवढ्या रेसेस मध्ये, किंवा तू 450 किलोमीटर धावलीस, तर लोकांचे एक्सपेक्टेशन आपोआप खूप वाढतात. आणि कंपॅरिझन सुरू होतो, कॉम्पिटिशन सुरू होतो, लोक काय काय बोलायला सुरू करतात. सो समवेअर इट शुडंट हॅव अफेक्टेड मी. टुडे इफ आय लुक बॅक इट शुडंट हॅव अफेक्टेड मी, बट इन द पास्ट इट डिड अफेक्ट मी. म्हणजे मला राग नाही आला, मला वाईट वाटलं आणि म्हणून मी ब्रेक घेतला की नकोच मला हे सगळं, की कशाला याच्यात पडायचं आणि कशाला लोकांचं ऐकायचं आणि मला नको आहे हे असं. सो दॅट वे आय हॅव टेकन ब्रेक्स फ्रॉम running for few months or weeks when I used to get bothered. But now I think if I would start training for a ultra run again, it would not affect me. म्हणजे maybe now I have grown up mentally or I have matured over the years, so now it wouldn't affect me anymore. अनेक लोक असा विचार करतात ना की मला एखाद्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे किंवा मला एखाद्या कॉज साठी आय वॉन्ट टू स्टँड अप फॉर अ कॉज, पण मी एकट्याने काम केलं तर काय होणार आहे, एवढा काय फरक पडणार आहे, आणि दे जस्ट डोंट टेक दॅट वन स्टेप दॅट दे नीड टू टेक. आणि म्हणून असं आपण म्हणू शकतो की आता भरपूर लोकांचं कॉन्ट्रीब्युशन साठी आपण हुकलोय जस्ट बिकॉज दे कुडंट टेक दॅट वन स्टेप. तर मग what message would you like to give to those people, encouraging them to take that one step ahead? As I mentioned that my Pune to Goa was a very random thought. On a Women's Day, a woman doing something for women was the idea. And because of that one step, I could bring positive change in so many people's lives. So many, I can't even think and name, and in so many different ways. Not just sexual abuse, but physical fitness or self-love or self-care for women in general. So if you feel that you doing one little thing could bring change to even one person's life, please go ahead and do it. Don't think about
वेदर मी करून काय होणार, तुम्ही करून यू नेवर नो तुम्ही किती लोकांच्या लाईफवर इम्पॅक्ट क्रिएट करणार. सो डोंट होल्ड बॅक दॅट थॉट इज व्हेरी पॉवरफुल, दॅट थॉट इज व्हेरी जेन्युइन. इफ यू फेल्ट दॅट यू डुईंग दिस कुड हेल्प पीपल, प्लीज गो हेड अँड डू इट. जसं आता तू म्हणलीस की निश्चय पक्का असला ना की कुठलंही काम करता येतं आणि ते पूर्णत्वाकडे जाईल, हे फक्त बिलीव्ह करायला लागतं. तर Yes. माझ्याकडनं आणि माझ्या टीम कडनं तुझ्या ह्या सगळ्या कामासाठी आणि तुझ्या ह्या सोसायटीला तू दिलेल्या कॉन्ट्रीब्युशन साठी हॅट्स ऑफ. थँक्यू. अनेक पुरस्कारांनी तुझा गौरव केला गेला आहे आणि पुढे जाईलच, पण आज तुझ्याशी बोलायचा चान्स आम्हाला मिळाला, हा कुठेतरी आय फील इट्स माय अचीवमेंट दॅट आय गॉट टू टॉक टू यू अबाउट दिस. That's really kind of you. Thank you. आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. आणि Thank you, Salid. This is very. I have seen you as a kid, and now I feel that you have grown up. And looking at you, I feel I am very old. So this is a very interesting work you are doing, and this is something again you are doing it for a reason, which is very genuine. So I wish you all the best from bottom of my heart to you and your team. And thank you once again for calling me today. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्हाला जर का अनुजाताईच्या कामाबद्दल अजूनही जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन चेक आउट हर इंस्टाग्राम लिंक इज इन द डिस्क्रिप्शन बिलो. आणि आमच्या आधीचे 4 इंटरव्ह्यूज तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की चेकआउट करा. थँक्यू.